मी प्रतीक्षा दीपक रावत. मी सध्या गोव्यामध्ये राहते आणि गोवा ही परशुरामाची भूमी आहे. म्हणून आम्ही असा विचार केला की दरवर्षी आम्ही वृंदावनमध्ये वगैरे भागवत कथेचं आयोजन करतो. मग यावर्षी आम्ही असा विचार केला की आम्ही गोव्यामध्ये 20-25 वर्ष झाले आहोत. मग त्यामुळे आम्ही विचार केला की इथेही भागवत कथा ही झाली पाहिजे. भागवत कथा म्हणजे कृष्णाचे जन्मापासूनचे पूर्ण त्यांचं चरित्र आहे. त्याच्यामुळे ते प्रत्येकाने समजून घ्यायलाच पाहिजे. आणि 17 मे 2024 रविवार पासून ते 24 तारीख पर्यंत आमचा हा प्रोग्राम होणार आहे. हा सप्ताह होणार आहे. सर्व लोकांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा अशी मी नम्र विनंती करते सगळ्यांना. आणि 17 तारीख या दिवशी रविवार आहे, सकाळी 8 वाजल्यापासून आमची कलश यात्रा आणि संकीर्तन स्टार्ट होणार, जे सरस्वती मंदिर वेरीम पासून शांतादुर्गा मंदिर पर्यंत काढण्यात येणार आहे. त्यामुळे यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते. आणि नंतर मग त्यानंतर आमचे पुढचे प्रोग्राम्स कलश यात्रा असणार, त्याच्यानंतर आमचे हवन असणार, त्याच्यानंतर कथा असणार, दुपारी संध्याकाळी आमचं परत संकीर्तन असणार. असा सगळा प्रोग्राम पूर्ण दिवस असणार आहे, 7ही दिवस असणार आहे. आणि शेवटी 24 तारीखला खूप मोठा महाप्रसादाचा ही प्रोग्राम आहे, तोही सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि सगळ्यांनी याला पुरेपूर सहकार्य करावे अशी मी नम्र विनंती करते सगळ्यांना. नमस्कार. साडी येलो धोती घालू शकतं, नाही तर नॉर्मल जे आपलं ट्रेडिशन आहे ते फॉलो करायचं. येलो साडी घातली तर त्याचा जरा चांगला इफेक्ट पडतो. अदरवाइज इंडियन आउटफिट भारतीय आप बोले। माया देवी शर्मा राजस्थान से, और इनके साथ में मिलके और भागवत कथा का आनंद मेरा है। मैं माँ दुर्गा सेवा समिति की सदस्य हूँ और मेरा निवेदन है कि आप सभी लोग आइए और भागवत कथा का आनंद करिए। मेरा नाम कविता सिंह है। मैं एक गोवा की मैं समाज सेविका हूँ। मेरा सभी गोवा वासियों से निवेदन है, भारी से भारी मात्रा में यहाँ आकर अपना बहुमूल्य समय प्रदान करें।